पाहतोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीने यशस्वी वाटचाल करते आहे। कारण महायुती जेव्हा 2022ला महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून या राज्यामध्ये विकासाची पायाभरणी, विकासाची घोडदौड, डबल इंजिन सरकार, केंद्रात आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ देण्याचं काम करतात। मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं, विकास प्रकल्प केले, विकासाच्या योजना केल्या, अनेक योजना केल्या, त्याचं फळ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी पुढची वाटचाल करतायत। आम्ही टीम म्हणून काम करतोय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये एक विकासाचं राजकारण आपण पाहतोय आणि विकास प्रकल्पांना वेग देण्याचं काम, गती देण्याचं काम महायुती करते। या उलट महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं त्यावेळेस विकासाला ब्रेक लावण्याचं काम केलं, स्थगिती देण्याचं काम केलं। ते एक प्रकारचं स्थगिती सरकार होतं। आमचं प्रगती सरकार आहे आणि त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे आणि त्यामुळे आमची विकासाची गाडी मोठ्या वेगाने पुढे जाते आणि त्यामुळेच लोक विश्वास दाखवत आहेत की महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर त्या मतदारसंघामध्ये कामं होतील आणि विकास होईल। पण नाशिकची जागा जी आहे ती जागा शेवटपर्यंत विरोध करता प्रयत्न सुरू होते। गोकुळ गिते यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही। उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची बैठक सुरू आहे। गोकुळ गिते यांना पाठिंबा देण्याची प्रयत्न होईल ना, म्हणून मी सांगितलं नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे। नाशिकच्या जागेत जर माघार घेतली तरच जळगावच्या जागेवरती माघार घेतली असं गणित तुम्ही लावताय। त्यामुळे तुमचे प्रश्न आहेत आणि तुमचे उत्तर आहेत। तुमचे प्रश्न, तुमचे उत्तर, तुमचे सूत्र सगळं तुमचंच आहे। त्यामुळे असं काही नाही। महायुती मजबूतीने पुढे जाते। महायुतीचे 17च्या 17 उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। आता परवा बघा किती रायगडला देखील आमचे महेंद्र दळवी, तोरवे, भरत गोगावले यांनी पाठिंबा दिला। काल मी पुण्यामध्ये देखील आमचा एक कॅन्डिडेट होता, आपल्या सुनेत्रा वहिनींनी मला फोन केला होता, तोही उमेदवार मागे घेतला। त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपच्या समोर देखील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उभे होते। त्यांना आम्ही सगळ्यांना जसं संभाजीनगरमध्ये, इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यांना माघार घ्यायला लावली, त्यांनी माघार घेतली। महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसून येते, कारण उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं काँग्रेस आणि उबाटाचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठेतरी बिघाडी ही समोर येताना पाहिजे। बाळ मानेंनी तर थेट आरोप केले की मला उद्धवराजांशी बोलायला पण दिलं नाही आणि विधायकावर आरोप केले की मी आधीपासून आरएसएसचाच कार्यकर्ता आहे असं म्हणून देखील आपण त्यांच्यावर। अरे त्यांच्यामध्ये मी मगाशीच म्हणालो की महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नाही आणि महाबिघाडी काय ते त्यांची आघाडी जी आहे हे आघाडीमध्ये अशा प्रकारे जे पण पाहिलं या निवडणुकांमध्ये की कोणी कुठे उमेदवारी भरली, कुणाला कोणाचा पत्ता नाही, कोणी कुठून माघार घेतली ते कुणाला माहीत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्यात मी त्याच्यावर जास्ती काय भाष्य करू इच्छित नाही आणि मी महायुतीचे उमेदवार
सत्राव पूर्ण